हॅलो नमस्कार. तर चला आज बनवूया गाजराचा हलवा. तर हा या सीझनचा पहिल्यांदा बनवलेला मी गाजराचा हलवा आहे, कारण गाजर खूप जास्त महाग होते आणि आम्हाला अगदी किलोभराचा पुरत नाही त्याच्यामुळे. तर इथे मी मस्तपैकी 2 किलो गाजर घेतलेले आहेत. 2 नाही 2.5 किलो आहेत आणि मग ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि इथे मी अर्ध्याच्या वर किसलेलं आहे गाजर, कारण सगळं किसताना दाखवलं तर व्हिडिओ खूप लॉंग होईल त्याच्यामुळे. आता गाजरच्या हलव्याला कमी साखर लागावी म्हणून इथे मी किसताना असे गाजर किसलेले आहेत. आणि हो, शॉर्टकटचा हलवा मी करत नाही कधीच, कारण तो चांगला बनत पण नाही आणि बऱ्याच वेळेला माझा फसला, त्याच्यामुळं ते बंदच केलं आहे. आपलं गाजर किसणंच छान होतं. असं गाजर रोल रोल करून किसलं ना आणि त्याचा पांढरा भाग जर बाजूला काढला तर साखर कमी लागते गाजरचा हलवा बनवताना. त्याच्यामुळे सहसा गाजर किसताना ह्या अशा पद्धतीनेच तुम्ही किसा, म्हणजे साखर पण कमी लागते आणि गाजरचा हलवा गोड पण होतो. ते गाजरच्या आतमधलं जे व्हाईट असतं ते घातलं की त्याच्यामुळे साखर खूप जास्त प्रमाणात घालावी लागते म्हणून. तर असं गोल गोल फिरून फिरून एक एक साईड मी अशी गाजर किसून घेते आणि व्हाईट, त्याच्या आतलं व्हाईट मी सगळं टाकून देते. तर चला अशाच पद्धतीने मी सगळे गाजर किसून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पण असंच बनवता का गाजरचा हलवा, हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे माझं सगळं गाजर किसून झालेलं आहे आणि मस्त अशी लंगडी म्हणजे टोप. आता मुंबईला किंवा ठाणा साईडला असे जे पातेले असतात कमी हाईटचे त्याला लंगडी असं बोलतात. तर त्याच्यामध्ये मी बनवणार आहे. कुकरमध्ये पण छान होतो, पण मला असा कढईतला किंवा अशा टोपमधलाच आवडतो त्याच्यामुळे. आणि मग मस्तपैकी हा टोप गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारं तूप मी घालणार आहे, गावरान तूप आहे. तर हे बघा भरपूर असं तूप घातलं आहे मी. आणि इथे तूप चांगलं कडकडीत गरम होईपर्यंत म्हणजे वितळेपर्यंत मी थांबलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळा किसलेला गाजर घालणार आहे. आता जेव्हा मी याच्यामध्ये गाजर ॲड करते तेव्हा तुम्ही बघू शकता गाजर खूप जास्त वाटतं आहे, म्हणजे अगदी त्या टोपामध्ये हलवता पण येणार नाही एवढं क्वांटिटी वाटते आहे गाजरची. पण तसं नाही आहे. जेव्हा आपण गाजर नुकतंच किसून घालतो ना तेव्हा तो जास्त असतो आणि शिजून 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 तो कमी होतो, त्याच्यामुळे हा टोप बरोबर होणार आहे. तर इथे ना मी आता थोडं थोडं करून सगळं किसलेलं गाजर घालते आहे या टोपामध्ये आणि वरतून मी थोडंसं 1 चमचा अजून तूप घातलेलं आहे, कारण मला असं वाटतं तूप जास्त कमी पडेल म्हणून. तर एकदम जास्त तूप पण नाही घालायचं आहे, एकाच वेळेला वाटलं कमी तर थोडं थोडं घालायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, माझी रेसिपी कधीच अशी मोजून मापून 2 माणसांची 4 माणसांची अशी नसते. मी जे पण बनवते ते भरपूर भरवते, कारण एखाद्या वेळेला शिळं राहिलं तरी चालेल, पण जेवायला बसल्यानंतर कमी नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळे. तर आता गाजराचा हलव्याचं पण तसंच झालेलं आहे. भरपूर सारे गाजर मी घेतलेत, किसलेत आणि आता ते टोपात बसत नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही नंतर ते टोपात बसणार नाही. जसं जसं शिजेल तसं तसं ते टोपात बरोबर व्यवस्थित बसतात. आता आपण ना इथे सगळं मिक्स 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 करून घेऊया. आणि हो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या रेसिपीजचं कधीच प्रमाण ठरलेलं नाही आहे. मला जसं वाटेल तसे मी बनवते. आता इथे मी एवढी भरपूर सारी साखर घातलेली आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कमी गोड हलवा लागतो तर त्यांनी कमी साखर घाला, काहींना जास्त लागतो त्यांनी जास्त घाला. तर आम्हाला मीडियम लागतो तर मी इथे साखर घातली आहे माझ्या प्रमाणानुसार. आणि कमी जास्त वाटलं तर आपण पुन्हा पण घालू शकतो त्याच्यामुळे. ते मिक्स मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालतो, पण मी घालत नाही आहे, कारण माझ्या मुलांना कुठल्याच अशा पदार्थांमध्ये ड्रायफ्रूट घातलेले आवडत नाही. ते वेगळेच खायला आवडतात, कारण की ते दाताखाली कचकच लागतात आणि ते त्यांना आवडत नाही. ते अगदी चॉकलेटसुद्धा खात नाहीत, नट्सवाले किंवा आल्मंड्सवाले. प्लेन चॉकलेट त्यांना लागतं, त्याच्यामुळे हलव्यात मी इथे घालत नाही आहे. आणि वेलची पावडर माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्याच्यामुळे वेलची पावडर पण स्किप केलेली आहे. तुम्ही नक्की घाला, छान लागतो हलवा, मस्त लागतो. आणि ते मस्तपैकी मिक्स 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 करते. त्याच्यानंतर ना मग याच्यामध्ये दूध ॲड करते. आता हे दूध पण बरेच लोक काय करतात, दुधाची पिशवी डायरेक्टच फोडून डायरेक्ट ओततात, तर त्याच्यामध्ये ना हलवा फुटण्याची भीती असते, गाजराचा हलवा किंवा दूध फुटण्याची भीती असते. त्याच्यामुळे असं न करता दुधाची पिशवी थोडीशी गरम करून कोमट करून मग ते दूध तुम्ही हलव्यामध्ये घाला. गॅरंटी आहे हलवा तुमचा खराब होणार नाही किंवा दूध फुटणार नाही आहे त्याच्यामुळे. आणि मग इथे मस्तपैकी दूध पण मी मिक्स मिक्स करून घेते आणि दुधामध्ये पुन्हा तो हलवा शिजवत आहे. तर हे बघा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला थोडासा आजूबाजूचा आवाज येत असेल, कारण माझा छोटा बाबू आहे आणि तो खेळतोय बाजूला, त्याचा आवाज येत राहतो, तर तो थोडा इग्नोर करा. त्याच्यानंतर हा मिक्स करून झालेला आहे. आता मस्तपैकी मी त्याच्यावर झाकण ठेवते गाजराच्या हलव्यावरती आणि अशाच बारीक फ्लेमवरती झाकण ठेवून थोड्या वेळाने उघडून ते मिक्स करायचं. हे बघा
असा बारीक गॅसवर शिजतोय गाजरचा हलवा. छानपैकी मिक्स करत करत 1-2 मिनिटांनी उघडून हे करायचं, नाहीतर काय होईल सगळं पाणी आटून जाईल आणि आपला गाजरचा हलवा खाली लागेल. त्याच्यामुळे जर असं करपू नये असं वाटत असेल किंवा करपेल अशी भीती वाटत असेल तर 1-2 मिनिटांनी तुम्ही उघडून बघायचं आणि पुन्हा तो मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचं. आता मी गॅसची फ्लेम थोडे वाढवलेली आहे कारण माझा गाजर एकदम शिजलेला आहे छानपैकी. तर मला आता फक्त ते दूध आणि पाणी किंवा साखर त्या सगळ्याचं मिश्रण फक्त आटवायचं आहे, म्हणून मी मोठा गॅस केला आहे. हे सगळं आटल्यानंतर ना मला खवा नाही मिळाला म्हणून मी खव्याची बर्फी आणली होती, तर ती मी याच्यामध्ये कुस्करून टाकणार आहे, ॲड करणार आहे. आणि ही बर्फी पण गोड होती त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडं कमीच घातलं होतं. विचार केला की बर्फी टाकून झाल्यानंतर ना कमी गोड वाटला तर आपण पुन्हा टाकू शकतो त्याच्यामुळे. आणि हे बघा आपलं पाणी दूध ते सगळं आटलेलं आहे, फक्त गाजर राहिलेलं आहे. अगदी एंड मोमेंटला किंवा शेवटच्या मोमेंटला मी ही बर्फी घातलेली आहे. जर तुम्ही याच्यामध्ये खवा ॲड करणार असाल तर खवा थोडासा तुपात भाजून घातला तर अजून छान लागतो, पण ही पूर्ण रेडीमेड बर्फी होती त्याच्यामुळे मी ही बर्फी डायरेक्टच घातली आहे. बरेच लोक मिल्क पावडर पण टाकतात, तर मिल्क पावडर पण छान लागते, तीही तुम्ही ॲड करू शकता. पण दोन्हीपैकी एक काहीतरी घालायचं म्हणून मी ही बर्फी ॲड केलेली आहे. आणि असा मस्तपैकी माझा गाजरचा हलवा रेडी आहे. आजूबाजूला तूप पण सुटलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. मी छानपैकी मिक्स करते आणि जेव्हा गाजर घातले तेव्हा किती टोप भरलेलं होतं आणि बनवून झाल्यानंतर ना बघा किती झालेलं आहे. अशा प्रकारे मी मस्तपैकी गाजरचा हलवा रेडी केला, सगळ्यांसाठी सर्व केला. आणि तुम्हाला पण जर बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. जर गाजरचा हलवा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला. हे बघा मस्त असा. आणि हां, नो फिल्टरवाला व्हिडिओ आहे, मला सहसा फिल्टर लावायला आवडत नाही, तर हा व्हिडिओ अजिबात फिल्टर लावलेला नाही आहे कारण ओरिजिनल ते ओरिजिनल असतं, त्याच्यामुळे फिल्टर लावून याचा कलर खूप जास्त बदलला असता. चला तर मग बाय.